सगळ्यांना हाय, कसे आहेत माझे भाऊ आणि बहीण. आज आहे रविवार. लेकरांची पण शाळा सुरू झाल्यात, माहीतच आहे 15 तारखेपासून. इकडं करायला आमचे चू अभ्यास. काय करवा अभ्यास. हाय कर. हाय सगळ्यांना. कशा आहेत सगळे? सगळे कशा आहेत? म्हणलं बनव एक व्हिडिओ छान असा. काल असंच म्हणलं बोलावं कारण काहींना चांगलं राहिलेलं बी आवडत नाही आणि कसं राहावं तेच कळत नाही. देखवत नाही जास्त म्हणा गेलं तर. चांगलं राहिलं तरी नावं आणि साधं राहिलं तरी नावं ठेवतात. मग राहायचं तरी कसं? लय लोकांना असं पोटात दुखते, काय माहिती त्यांचं. त्यांनी तर काय आम्हाला खायला बी लावून देत नाहीत वर. त्यांना खूप त्रास होतात. काल माझा पण बड्डे होता, वाढदिवस होता. मग घरीच असं म्हणजे आणला होता केक. ह्यांनी केक आणला आणि कापला होता घरच्या घरी. आणि मला कानातले घेतले. स्टॉप घेतलेत कानातले. मला कानातलेच नव्हते म्हणून हे कानातले घेतले त्यांनी काल. तर कोणाला देखवते, कोणाला देखवत नाही, कोणाच्या पोटात दुखते. कसं आहे, माणूस पुढे बी जायला भाग नाही आणि तिथं राहिलं तिथं बी राहायला भाग नाही. लोकांना एवढं त्रास होते ना, खरंच लई त्रास होते. मला तर एवढं लोक सांगून जिजरीत राहत होतं तर तिथं पण जळत होते. आजी माझी चांगलं राहिलं तरी त्यांना देखवत नव्हतं बिलकुल. आणि इथं पण तसेच आहेत. इथं राहिलं तर इथं पण तसंच आहे. नवरा बक्कळ चांगला आहे, लोकांच्याच पोटात दुखते. तोंडावर एक बोलतात आणि महागारी एक बोलतात. बरोबर, मला असं टेन्शन येते ना, असं काय तेच डायरेक्ट तोंडावरून बोला वाटते. असं महागारी काहीच बोलू नये. आमच्या ऐपतीने आम्ही करतोय ना, कशाला तुमच्या पोटात दुखू द्यायचंय. माझा नवरा कमवतो, मी तेवढंच खर्च करते. मी वायफट खर्च करत नाही. हे खूप गोष्टी आहेत मित्रांनो, काय सांगू काही समजत नाही. तर सकाळपासून माझं पण मन नव्हतं असं ह्याच्यामध्ये. मला तुमच्यासोबत तर थोडं शेअर करा. मी तर कोणासोबत सांगू शकत नाही आणि माझी कोण फिलिंग्स सुद्धा समजू शकत नाही, काहीच नाही. खूप दिवसात म्हणजे कानातले होते बरं, काही कारणासाठी ठेवायला लागले. म्हणजे झुमकी, आणि ते झुमकी ठेवून बी खूप वर्ष झाले. तर मला कानातलं नव्हतं म्हणून यांनी मला छोटेसे टॉप घेतलं. 1 ग्रामाचे आहेत. 1 ग्रामवर थोडंसं गुंज आहे. 1 ग्रामवरती थोडं तरी आहे, थोडं म्हणजे 1 गुंज आहे वजनात. 1 ग्रामाचे थोडंसं वरी भरलं. हे रोज घालण्यासाठी म्हटलं घेतले होते. आणि इतर काही नाही, चिवचं कानातलं होतं तेच घातलं मी. आणि आमच्या पिल्लेला पान घेतलं होतं. ते पानच मी मोडून हे केलं होतं, कारण ते लई जागी हरवत दोन वेळेस हरवलं होतं. तर सापडलं. मग म्हणलं हे हरवूनच टाकलं. त्यामुळे पुन्हा मोठं झालं बघू त्याला घ्यायचं तर हेच मोडून त्याला घ्यायचं. म्हणून मी असं लेकरांचं यादगिरी राहते म्हणून मी मोडले नाही. मी असंच ठेवून दिले, कारण त्यांच्याच भविष्यासाठी उद्या काय कारण पडलं तर त्यांनाच होईल. विकले असे तर त्याचे पैसे काही राहिले नसते. म्हणून मी दोघांचं पण कानातलं आहे. हिचं पान, दीदीचंही कानातलं आहे छोटंवालं. आणि पान घालून ही घेतलेले मी. आणि आमच्या आईनं दीदीला घेतली होती.
आणि बहिणीनं पान घेतले होते. आता चिवच्या कानातला ती तिच्या आजीने घेतले, ती चिव घालते. खरंच एकतर आम्हाला कोणाचा सपोर्ट नाही मित्रा, कोणाचाच सपोर्ट नाही. आणि कसं आहे, घेतलं दिलं गोड नसता दोड असं आहे. चला घेतलं केलं तर चांगलं म्हणतात, नाही केलं तर वाईट म्हणतात. मग असं काय करावं असं मला काही कळत नाही. सगळ्यांचं तेच असं का असं वाटते का माझंच असं आहे. कारण हे अवघड आहे. कसं आहे, आमच्या लेकराला कोणाचा आधार पण नाही, अलीकडे म्हणणारी कोणी नाही. येऊन जाऊन माझ्या आईकडे जाते मी, कधी तर बहिणीकडे जाते, सासऱ्याकडे. ते बी कधी तर त्यांनी बी कधी अप्रोगी नाही या अलीकडं म्हणत नाहीत. असं आहे. असं कुणाचा सपोर्ट नाही आहे. त्याच्यामुळं ना काहीतरी करावं म्हटलं की काही ना काही मध्ये अडचणी येतातच. त्याच्यातूनच आणि ती पण माझा गल्ला साठवून हे घेतलेलं आहे. बरं किती कंप्लीट 8-9 महिने झालं मी गल्ला साठवेल ते. तर त्याच्यामध्ये माझी तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. बरं ह्याने सकाळी ती गल्ला फोडले, चहा पेले का नाही की आणि इकडं म्हणून फोडले. त्यांना पण त्याच्यातले पैसे पाहिजे नव्हते, 100 रुपये. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे नव्हते म्हणून त्यांनी काय केले, फोडले. आणि ती फोडून बी डायरेक्ट शुक्रवारी फोडले होते. आज आहे रविवार. तर त्यांनी त्यांना घ्यायचं होतं म्हणून त्यांनी म्हणले कसं पण फोडणारीच उद्या शनिवारी, तर आणि मी आताच फोडतो. त्याच्यामुळे त्यांनी फोडले, त्यातले 100 रुपये घेतले आणि त्यांनीच बघितले किती जमा झाले. तर 5,300 रुपये जमा झाले होते. 5,300 रुपये जमा झाले होते. आणि ते मी कपाट घेणार होते, कारण मला कपाट घ्यायची खरंच लई गरज होती. कारण कसं बेडमध्ये कपडे ठेवते, वापरायचे पण, आमचे रोजचे कपडे वापरायचे पण, आणि आतरण पांघरण बी मध्येच ठेवते मी. आणि नवीन कपडे असतात ते पण मध्येच ठेवते. ते कारण ना लेकरं काढ घालण्यामध्ये सगळे चोळामोळा होऊन चालले. त्याच्यामध्ये म्हणलं एक सिंगलचं तरी आपण कपाट घ्यावं, तर एक आरशाचंच घ्यावं, बरं छोटंसंच घ्यावं असं माझा विचार होता. मग आम्ही कपाट बघायला पण गेला काल, MIDC मध्ये कपाट बघायला गेलो. एकच आरशाचं होतं तर 9,000ला म्हटले. बापरे. आणि त्याचा पत्रा होता ना खूप जाड होता आणि भारीतला होता. एकच आरसा डबल डोअरचं होतं. मग ह्याने म्हणले बघ एवढं महाग आहे, मग नको वाटलं. आणि 2 आरशाचं तर 13-14 हजारापर्यंत होते. मग मला काही 2 आरशाचं घ्यायचं नव्हतं, आपल्याला लेकराचे कपडे साड्या वगैरे ठेवायला, त्याच्यामुळं मला घ्यायचं होतं. शांत बस ना बा. तर त्याच्यामुळे मला घ्यायचं होतं. काल आम्ही MIDC मध्ये बघितलं. ह्याने म्हणले चल तिकडं बघू, चांगले भेटलं स्वस्तमध्ये तर घेऊ, असा निर्णय होता. तर 5,300 रुपये माझ्या गल्ल्यातली जमा झाली ते. आणि मग ते बघावं म्हटलं कपाट येते का 5,000पर्यंत, असं माझी राय होती. आणि कसं कपडे ठेवायला खूप अडचण होते. नवीन बी तिथंच आणि आतरण पांघरण बी तिथंच. आणि एवढ्या बेडमध्ये काय बसणार आहे, छोटाच बेड आहे, त्याच्यामध्ये सगळंच ठेवायला लागते. मी कसं लय गोळामुळा असं धुवलेले कपड्यांचा लय चुंदळा होते, लेकरं काढतात घालतात, लयच माझी राग येत होता मला. पण असं घेणार होते. बरं ते एक सिंगलचंच 9,900, शेवट त्यांनी कमी करून 8,000पर्यंत द्यायचं म्हणले. बरं माझ्याकडे पण तेवढी नव्हती म्हणून 8,000 मी काही घेतली नाही, नको म्हटलं. चला नंतर अजून गल्ला करावं, साठवून मग त्या गल्ल्यामध्ये टाकून पुन्हा नंतर घ्यावं. पण माझी इच्छा होती जास्त आत्ता मी घ्यावं कपाट सिंगलचंच. एकच आरशाचं घ्यायचं होतं, पण मला घ्यायचं होतं, पण ते पण झालं नाही. मग त्याने मी म्हणले पैसे खर्चून जातात, आणि खरंच खर्चून जातात. मग त्याने म्हणले मग तुला कानातलं नव्हतं, लई दिवस झालं कानातलं घे म्हणत होतीस तर घे. मग 5,000 आणि त्यांचे 2,000 रुपये घालून 1 ग्रामाचं ही कानातलं आहे मित्रांनो. का 1 ग्रामाचं हे काही खोटं आहे. मी उगाच साखळ्या छान दिसतात म्हणून अशा 20 रुपयाला ही साखळ्या घेतल्या, 20 रुपयावाल्या. काय करायचं, मी असं यशतर्फेचे रुपये खर्च करत नाही, कारण आपल्या थोडी नवऱ्याला पगारच नाही. कसं 600 रुपये हजेरी, त्याच्यामधूनच थोडं मी साठवून ठेवते पैसे. तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते.
कारण मी किती वेळेस तर पैसे जमा केले, ती माझ्या संसारातच गेले. वाईफट कुठंच मी खर्च करायला जात नाही. वाईफट म्हणजे बिलकुलच नाही. मी रुपयाचं साधं मी जास्त खायचं आणत नाही. मी लेकराला देतो, त्याच्यातलं मी सुद्धा मला खायची इच्छा होत नाही, कारण लेकरांनी खाल्ली ती मला आलं. पहिले लेकरं नव्हतं तेव्हा खूप असं खर्च म्हणजे खायचे बाहेरलं सगळं. आता नाही वाटत की मी खावं. मला लेकरांनी खाल्ले ती मलाच आलं. आणि ते साठवून एवढे पैसे जमा झाले होते गल्ल्यामध्ये, गेले काल सगळे. आणि हेच कानातलं आलं, एकच मला घ्यायचं होतं कपाट. तर जाऊ द्या मित्रांनो, पण नंतर घेईन असं वाटलं. तर बरं ही पण घेतलं, तर कुणाला आवडलं तर कुणाला आवडाय नाही. तर मला आवडलं, त्यांना आवडलं, त्यांनी म्हणले हीच घे छान आहे, तर मी हीच घेतले. बघा तुम्हाला पण कसं वाटते, छान आहे का? नक्की सांगा कमेंट करून माझे भाऊ आणि बहिणींनो. इकडे पोते गहू ठेवले, जरा वेगळं दिसतंय ना, कारण आपली एकच रूम आहे त्याच्यामुळं. लहाय बाई तो त्याच्यात आहे, तर लहाया वरी खोकड्यात आहे तिथं ठेवलं, वरल्या खोकड्यात ठेवलं रे राज. येते का करायला? खुर्चीवर करून काढ बरं. काय ग मम्मा? लाया. तर राजना सुशेला करायला त्याला. आणि मला सकाळपासून मी काय केले नाही, टेन्शनमध्ये मला ना लय वेगळं वाटलं. उगाच तरी कानातलं घेतले असं वाटलं. नाही ती सांडला रे, मिरचू सांडला. असं वाटलं की मी उगाच कानातलं घेतले. तर त्याने म्हणले चांगलं वाटायला राहू दे. आणि ही माझ्या लेकराच्या भविष्यासाठी कधी त्यांना गरज पडली तरीही मी हे करणार. त्यांच्या शाळेत पुन्हा उद्या माझे मोठे मोठे लेकरे झाल्यावर मला त्यांच्यासाठी पण काहीतरी करण्याची माझी खूप इच्छा आहे. आत्ताच करण्याची इच्छा आहे. बरं काही होत नाही, असंच करते थोडं 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 साठवून. आणि मला बाबासाहेबाच्या 2 मूर्त्या आणायचे, ते पण राहिल्यात, तर नक्कीच मी घेणार आहे लवकरच. आणि एक बाबासाहेबाची फोटो होती तिथं, तर त्याच्या मी साफसफाई करताना त्या दिवशी मागे घरातली, तर त्याच्या मागला असते ना, ते निघलं म्हणून मी तिथं ठेवले फोटो. पण ते पण घ्यायचं मला फोटो वगैरे. घरात असल्यावर चांगलं वाटतं, घर भरून सगळं. मला पण असं वाटतं की सगळं असं काय काय असावं घरामध्ये. बरं सगळं तर नशिबात नसतात, काही गोष्टी असतात, काही नसतात, असं असतं. तर इथं ठेवलं ते बाबासाहेबांचे फोटो होते, तर इथले निघाले, कारण त्याच्या पाठचं होतं ना ते निघून पडले. खूप मोठं व्हिडिओ होते. आणि बघाल. आणि मित्रांनो, माझ्या बहिणींनो, खरंच बघा व्हिडिओ, लाईक करत जावा आणि शेअर करत जा. काही चुकलं असलं तर नक्कीच मला माफ करत जावा, कारण चुकलं असलं तर माफ करत जावा. आज मी काहीच केलं नाही, अजूनही स्वयंपाक पण नव्हते केले. 12 वाजता आल्या, तर टेन्शनमध्ये उगाच घेतले कानातलं. ठेवले असते पैसे तर बरं झालं असतं असं वाटलं होतं. आणि मला खरंच कपाट घ्यायचं होतं, तर नाही घेतले मी कपाट. जाऊ द्या, कधीतरी घेईन आता. कारण आता हिने म्हणले घे कानातलं नाही तुला घे म्हणले, मी घेतले. अजून लेकरांना शाळेतले कपडे घ्यायचे, दोघांचे पण शाळेचे कपडे घ्यायचे. यांना वर्षालाच ड्रेस बदलायला आहे. बापरे, गेल्या वर्षी घेतलं, तर आता गेल्या वर्षीचे ड्रेस काही चालत नाही, तर आता नवीनच आल्यात, ती पण कोटचे आल्यात. तर ते तरी ड्रेस कपडे खूप महाग आहेत. मग आता ह्यांना ड्रेस पण घ्यायचं आहे. बघूया आता ह्यांना म्हणले 5-6 दिवस काम केल्यानंतर ह्यांना कपडे घ्यायचे, तर मग तेव्हाच घेणार आहे मी पण. आणि झालं का तुमचं जेवण वगैरे? तर आमचं इकडं तुम्हाला दाखवते. हो करायच, कांदा, पोळी, लहाया भिजवलाय. तर म्हटलं मी करतो, करा म्हणलं, मीच करणार आहे. त्याला भिजू घालून ठेव म्हटलं, तोपर्यंत मी हलवते सगळं. त्याला टाकायला सांगणार आहे त्याला. आणि राजला पोहे पण येतात करायला, सुशेला येते, चहा येतोय का नाही? येते ना. आणि मॅगी पण करतात लेकरं, कारण त्यांना मॅगी करते, दोघं पण खातात. खिचडी थोडी जमते.
हॉस्टेललाच टाका वाटत होतं राजला, पण बरं नाही टाकले. तर आता उद्या काय होतं काय माहिती. ह्याला इथं लय गेरीपणा करायला लागले म्हणून हॉस्टेललाच टाका वाटतं होतं मला पण. जो अभ्यास करायचे बरं खेळ. चला मित्रांनो, असंच काहीतरी म्हणलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं आपल्या घरच्या गोष्टी. तर घ्या समजून काही चुकले असले तर. आणि बघत जावा व्हिडिओ, लाईक करत जावा आणि शेअर करत जावा आणि छान छान कमेंट करत जावं. तुम्ही छानच कमेंट करता, त्याच कमेंटमुळं. आणि मी पण मध्ये आधी खूप जास्त दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही, कारण माझी पण तब्येत थोडीशी मध्ये कसं मला 4 दिवस बरं वाटते आणि 4 दिवस बरंच वाटत नाही. असं डोकं दुखते ना प्रमाणाच्या बाहेर. आणि मला जास्त असं कोणी काही म्हणलं ना माझ्या जीवाला खूप लागते, लई म्हणजे लई लवकरच लागते. कारण मला असं वाटत मी कधी असं कोणाचं जीवाला लावून घेत नाही. बरं काही कोणी म्हणलं ना मला लई लवकर जीवाला लागते. फोन. चला मग मित्रांनो, आणि बघा व्हिडिओ. हे छान असं कानातलं घेतले, काल बड्डे होता म्हणून घेतलेत. म्हणजे आम्हाला कपाटच घ्यायचं होतं, तुम्हाला तर म्हटलेच. तर कपाट लय महाग होतं, त्याच्यामुळं 1 ग्रामाचं कानातलं आहे. 1 ग्राम थोडंसं गुंजबरी आहे. घेतल्यात. कपडे कपाट घेणार होते आणि मस्त ह्या साईडला इकडं ठेवणार होते. पण काय करावं राहिलं. चला आता नंतर आता गल्ला तयार परत करायचं आणि साठवून पैसे जमा करून मग बघू. आता कपाट खूप महाग आहेत. पावसाळ्यात नाहीत तर दिवाळीच्या टायमिंगला घ्यायचं म्हणलं. त्यांनी दिवाळीच्या टायमिंगपर्यंत घेऊ मग घ्यावं तेव्हाच. बघत जावा व्हिडिओ, लाईक करत जावा आणि शेअर पण करत जावा. लाईक करत जावा. चला बाय करा. या पिल्लू दीदी तिने केली. राजनाथ भाऊजीला लिहाया. आता मी करून देते पोरांना, कारण मी सकाळपासून करायला नव्हते. मी त्यांना फक्त चहा करून दिली आणि त्यांनी पण गेलेत. आणि मला लई टेन्शन आलं. तर बरं उगच घेतले कानातला. असं वाटत होतं नक्की सांगा कसं आहे माझ्या कानातला. आणि मी घ्यायला पाहिजे नव्हतं का नव्हतं का कपाटासाठीच पैसे असं साठवून ठेवायला पाहिजे नव्हतं, हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एवढा त्याच्यात क्वालिटी भारी नाही बरं मोबाईलमध्ये, कारण माझा मोबाईल असा जरा जुना झालेला आहे, त्याच्यामुळं अंधक दिसते. घ्या समजून. बाय सगळ्यांना आणि बघा व्हिडिओ.